वेलकम फ्रेंड्स. तर आज आपण बघणार आहोत रन ऑन सेंटेन्स म्हणजे वाक्यावर चालणे. तर अ रन ऑन सेंटेन्स ऑकर्स व्हेन टू ऑर मोर इंडिपेंडेंट क्लाउजेस म्हणजे कंप्लीट सेंटेन्स आर जॉइन्ड टुगेदर विदाउट प्रॉपर पंक्च्युएशन ऑर कनेक्टिंग वर्ड्स. म्हणजे काय घडतं जेव्हा दोन इंडिपेंडेंट वाक्य असतात किंवा कंप्लीट वाक्य असतात, ते कुठल्याही प्रॉपर विरामचिन्हाशिवाय जोडली जातात, त्यांना रन ऑन सेंटेन्स असे म्हणतात. किंवा दिस मेक्स द सेंटेन्स कन्फ्युजिंग अँड डिफिकल्ट टू रीड. ते हे सेंटेन्स कसं बनवतात की हे वाचणाऱ्याला गोंधळात टाकतात आणि वाचणाऱ्याला अवघड जातं, ते गोंधळात टाकतात, कन्फ्युजन होतं. किंवा कसं होतं, विदाऊट कॉम्याचं किंवा विदाऊट फुल स्टॉपशिवाय वाक्य वाचणाऱ्यालाही अवघड जातं आणि समजण्यालाही जड जातं. आता उदाहरणात सांगायचं म्हणलं तर शी लव्ह रीडिंग. शी loves reading. She buys many books. म्हणजे तिला वाचण्याची आवड आहे, ती खूप पुस्तके खरेदी करते. आता ह्या वाक्यामध्ये कुठेही फुल स्टॉप नाही, कुठेही कॉमा नाही, त्यामुळे हे आपल्याला वाचायला गोंधळात टाकत आहे आणि डिफिकल्ट आहे, कन्फ्युजन बी आहे आणि डिफिकल्ट आहे. अशाच प्रकारचे जे वाक्य असतात. आता शी लव्हज रीडिंग हे एक कम्प्लीट वाक्य आहे आणि शी बायज मेनी बुक हे पण एक कम्प्लीट वाक्य आहे, पण ह्याला विदाऊट पंक्च्युएशन जोडलं गेलं आहे, म्हणून याला रन ऑन सेंटेन्स असे म्हणतात. आता त्याचे टाइप्स काय आहेत रन ऑन सेंटेन्सचे? तर त्याचे टाइप्स सांगायचे म्हणले तर त्याचे दोन टाइप्स आहेत, मुख्यतः त्याचे दोन टाइप्स आहेत. पहिला आहे फुल्ड सेंटेन्स. म्हणजे मिसळलेली वाक्य. तर बघा, टू इंडिपेंडेंट क्लाउजेस आर जॉइन्ड विदाउट एनी पंक्च्युएशन. ही फिनिश्ड हिज वर्क अँड ही वेंट होम. मग हे मिसळलेली वाक्य आहेत आणि हे रन ऑफ सेंटेन्सचं हे टाइप्स पहिलं आहे. आणि दुसरं आहे कॉमा स्प्लाइस. स्प्लाइस म्हणजे जोडणी. टू इंडिपेंडेंट क्लाउजेस आर जॉइन्ड ओनली बाय कॉमा. म्हणजे आपलं फुल्ड सेंटेन्स जे वाक्य होतं, ही फिनिश्ड हिज वर्क he went home. हे जे एक्झाम्पल आहे ते आहे ह्या मिसळलेल्या वाक्याचं किंवा फुल्ड सेंटेन्स आहे. ह्या पहिल्या प्रकारचं हे एक्झाम्पल आहे. आणि दुसऱ्या प्रकारचं जर एक्झाम्पल बघायचं झालं तर हेच वाक्य आपण घेऊया, फक्त ह्या वाक्याला कॉम्यानं जोडलं जाऊया. इथे एक छोटासा कॉमा जोडला की हे वाक्य झालं कॉमा स्प्लाइसचं, म्हणजे दुसऱ्या टाईपचं. नंतर हाऊ टू फिक्स रन ऑन सेंटेन्स. आपण फिक्स कसे करू शकतो? तर यूज अ पिरियड. शी लव्हज रीडिंग. शी बायज मेनी बुक. म्हणजे दोन इंडिपेंडेंट वाक्याला फक्त पिरियडने जोडणे. इकडे एक कंप्लीट वाक्य आणि इकडे एक कंप्लीट वाक्य, याला पिरियड जोड.
जोडणे, यूज अ पिरियड. नंतर यूज अ सेमिकॉलन, आपण सेमिकॉलन जोडायचे वाक्याला, दोन इंडिपेंडेंट वाक्य हे असं. नंतर यूज अ कोऑर्डिनेटिंग कंजक्शन. कोऑर्डिनेटिंग कंजक्शन म्हणजे समन्वयात्मक संयोग. शी लव्ज रीडिंग अँड शी बाय मेनी बुक्स. आता हे जे अँड आलेलं आहे ते ह्या सुरूच्या दोन वाक्यामध्ये नव्हतं, पण इथं अँड आलेलं आहे, म्हणजे हे आहे समन्वयात्मक संयोग. नंतर यूज अ सब कोऑर्डिनेटिंग कंजक्शन म्हणजे गौण संयोग. त्या गौण संयोग मध्ये वाक्याच्या सुरुवातीला सिन्स असं वापरलं जातं, नंतर ते पूर्ण वाक्य, कॉमा, परत अँड, आणि नंतर ते राहिलेलं वाक्य. म्हणजे सिन्स सी लव्ज रीडिंग, नाही सॉरी, अँड नाही इथं, सॉरी माझी चूक झाली. सिन्स हे करायचं, नंतर शी लव्ज रीडिंग इथे कॉमा आणि शी बायज मेनी बुक. आपण बघा पिरियड यूज करून कसं केलं, शी लव्ज रीडिंग फुल स्टॉप शी बायज मेनी बुक. नंतर सेमिकॉलनला काय केलं आपण, शी लव्ज रीडिंग सेमिकॉलन दिला इथे, आणि नंतर शी बायज मेनी बुक. यूज ऑफ कोऑर्डिनेटिंग कंजक्शनला काय केलं, शी लव्ज रीडिंग कॉमा दिला, अँड लिहिलं, आणि जशास तसं वाक्य शी बायज मेनी बुक. आणि गौण संयोगमध्ये सब कोऑर्डिनेटिंग कंजक्शनला काय केलं, सिन्स सुरुवातीला लिहिलं, शी लव्ज रीडिंग कॉमा दिला, आणि शी बायज मेनी बुक. अशा प्रकारे जर तुम्ही पेपरमध्ये लिहिलात तर 5 मार्काला हा क्वेश्चन नक्कीच येईल. तर एवढं लिहिलात तर तुम्हाला 5 पैकी 5 मार्क पडतील. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.